नमस्कार मंडळ, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार ड्रायफ्रूटचे लाडू। त्यासाठी मी घेतलेले साहित्य शेअर करते। काजू घेतलेले, बदाम घेतलेले, मखाना घेतलेला आहे, पिस्ता घेतलेला आहे, मनुके घेतलेले आहे, त्यानंतर थोडंसं खजूर घेतलेलं आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी बदाम घालून जरासं 2 मिनिटं चमच्याने हलवून घेतलेलं आहे। लय पण करपून घ्यायचं नाही, व्यवस्थित जरा 2 मिनिटं तुपामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर सेम प्रोसेस मी काजूचं पण तसंच केलेलं आहे। त्याच्यामध्ये तूप थोडं घातलेलं आहे आणि त्याच्यातच मी थोडं काजू पण घातलेलं आहे। काजू, बदाम, पिस्ता हे तिन्ही एकत्र करून तुपामध्ये भाजलं तरी चालतंय। मीच वेगवेगळं करून भाजलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मी त्याच्यातच पिस्ता पण घालून तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि साईडला काढून घेतल्यावर त्याच्यातच मी मखाना पण थोडंसं तुपामध्ये रोस्ट करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आपल्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते आपण ते सगळे मिक्स करून आपण लाडू बनवू शकतो। गूळ, साखर बिकर काहीही लागत नाही। ते पण मी तुपामध्ये भाजून घेतल्यावर साईडला काढलेलं आहे। त्यानंतर मी मनुके पण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। मनुके जर तुपामध्ये भाजून नाही घेतलं तरी छान लागते लाडू, डायरेक्ट तसंच मनुके घातलं तरी। मी थोडंसं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर मी खजूर पण तसंच तुपामध्ये व्यवस्थित असं जरा 1-2 मिनिटं भाजून घेतलेलं आहे, कारण की मी मिक्सरलाच लावणार आहे। कढईमध्ये लय उशीर जरी भाजून घेतलं तरी आपोआप मिश्रण होते ते व्यवस्थित। त्यानंतर डिंक मी त्याच्यामध्ये तुपामध्ये थोडंसं तळून घेतलेलं आहे। बघा किती छान फुललेलं आहे डिंक। मिक्सरला डिंक भाजून झालं, मिक्सरला जरी लावलं तरी चालते। मी वाटीनेच त्याला बारीक केलेलं आहे आणि बघा मी जे जे मिश्रण तुपामध्ये भाजून घेतलेलं त्याचं मी सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। खजूर पण मिक्सरला बारीक केलेलं, ते डिंक पण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। थोडंसं खोबऱ्याचं पावडर पण मी घातलेलं आहे। बघा असं सगळीकडे एकजीव करून घ्यायचं त्याला व्यवस्थित। बघा आता मी लाडू बांधत आहे, बघा किती छान झालेलं आहे। लहान बाळांना तरी खूप आवडेल। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघू शकता। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।